या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. रत्नागिरीत उद्धव ठाकरे सेनेचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. बिहार भवन, उत्तर प्रदेश भवन आणि प्रस्तावित गुजरात भवनाच्या मुद्द्यावरून भाजप मुंबई हडप करण्याचा डाव रचत असल्याचा आरोप राऊतांनी केला. ठाकरे आणि भाजप काही याच्यामध्ये रोल प्ले करणार आहेत का अशी चर्चा सुरू आहे. बघू, राजकीय समीकरणं कशी चालतील, कशी बदलतील हे आत्ता त्याच्यामध्ये काही सांगू शकत नाही. आणि म्हणून अद्यापही महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचं गॅजेट व्हायचं अजून बाकी आहे. अजून त्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे. नंतर जसजशी महापौरांची म्हणजे महापालिका स्थापन झाल्यानंतर एक एक टप्पा पुढे उलगडत जाईल. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. पण जसं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे देवाच्या मनात असेल तर सर्व चांगलं होईल. तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय परिस्थिती तुम्हाला चांगली माहिती आहे. संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की भाजपच जे एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक जे आहेत ते फोडण्याच्या तयारीत आहे की ते फोडले जातील. कल्याण डोंबिवलीला दुर्दैवाने दोन्ही बाजूच्या लोकांकडून एकमेकाचे उमेदवार पळवले जात आहेत, निवडून आलेले लोकप्रतिनिधी. भाजप शिंदे गटाचे नगरसेवक फोडतोय, शिंदे गट भाजपाच्या मागे लागलेला आहे आणि काही प्रमाणात आमच्यासुद्धा निवडून आलेल्या नगरसेवकांना त्रास देण्याचं काम चालू आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अत्यंत घाणेरडं राजकारण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू आहे. तुम्ही पण दौरा केला, जे नगरसेवक निवडून आले त्यांना तुम्ही हॉटेलमध्ये शिफ्ट वगैरे केलेलं किंवा त्यांना तुम्ही खबरदारी घेण्यास सांगितलं असं देखील सांगितलं कल्याण डोंबिवलीच्या उल्लेख. आम्ही आमच्या निवडून आलेल्या 11 नगरसेवकांची बैठक केलेली आहे आणि साहजिकच आहे, अत्यंत सामान्य कुटुंबातून निवडून आलेले हे आमचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्यावर ह्या गिधाडांची टोळधाड कधी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दडपशाही, दादागिरी, हुकुमशाही, पोलिसांचा पोलीस बळाचा दुरुपयोग अशा पद्धतीचे ह्या सगळ्या नगरसेवकांना घाबरून सोडलं जाते. त्यामुळे आमचे नगरसेवकसुद्धा कुठे हॉटेलमध्ये वगैरे राहिलेले नाहीत. आमच्याच शिवसेना कार्यालय असेल तर शिवसेना पदाधिकाऱ्यांचं घर असेल अशा ठिकाणी एकत्र येतात, भेटतात, मीटिंग करतात आणि ते स्वतंत्र आहेत. त्यात एक शक्यता आहे की एकनाथ शिंदे हे त्यांना भीती वाटते किंवा अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये की ते नगरसेवक कुठून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतील. त्याच्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेले तर आहेच, पण त्याशिवाय ठाकरेंच्या संपर्कामध्ये असे किती नगरसेवक काही आहेत. नाही, चोराच्या मनात चालणं तसं एकनाथ शिंदेना स्वतः जशी चोरी केली, स्वतः जशी गद्दारी केली तसे आपल्या पक्षाचे निवडून आलेले सुद्धा नगरसेवक त्यांच्याशी गद्दारी करण्याची शक्यता आहे. ही भीती बाळगून त्यांनी एका 5 स्टार हॉटेलमध्ये या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांना ठेवलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तसं नाही आहे. आमचे निवडून आलेल्या नगरसेवकांवर माननीय उद्धवजी ठाकरेंचा पूर्णपणे प्रभाव आहे आणि निवडून आलेल्यांची श्रद्धासुद्धा मातोश्रीवर आहे. त्यामुळे आमचे कोणी कुठे जाणार नाहीत. कल्याण डोंबिवलीमध्ये अशी एक शक्यता आहे का की 9 नगरसेवक शिंदेला सत्ता स्थापनेसाठी कमी पडतात, ते मे बी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे घेतले जाऊ शकतात. त्यामुळं असं देखील म्हणतं की 9 नगरसेवक नॉट रिचेबल देखील आहेत, त्याचा संपर्क देखील होतो. नाही, नॉट रिचेबल तर नाही. आम्ही आमचे निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, त्यांचं रक्षण करणं आणि त्यांना संरक्षण देणं आमचं काम आहे. ते आम्ही केलेलं आहे. एकनाथ शिंदे संघटनात्मक च्या दृष्टीने भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही, त्यांनी बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्यांच्या पक्षाची. खरं म्हणजे आता भारतीय जनता पक्षच त्यांच्या सत्तेची भाकरी फिरवणार आहे. त्यातून शिंदे गटाला बाहेरचा रस्ता नक्की दाखवला जाणार आहे. कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबईकरांनी शिंदे गटाची जागा दाखवून दिलेली आहे, कारण भाजपला सुद्धा कळलेलं आहे की यांचा आता जो उपयोग होता तो आता बस झाला, पुढे गरज नाही आहे. एकनाथ शिंदेंवर टीका करताना राऊत म्हणाले, चोराच्या मनात चांदणं असतं, त्यामुळे शिंदेंना आता भीती वाटत आहे. भाजपच शिंदेंच्या सत्तेची भाकरी फिरवेल आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. टी नेक्स्ट साठी रत्नागिरीहून समीर खलफे.